यांना 2 वाजता बोलवण्यात आलेलं आहे. आपण सगळ्यांनी यावं त्या पद्धतीने आम्ही आलो. बाकी काही माहिती नाही. शपथविधी पार पाडणार आहे असं समजतंय. आता मध्ये गेल्यावर कळलं ना काय विषय काय नाही ते. पण ही विलिनीकरण होणार होतं. प्रक्रियेसाठी फार घाई केली जाते असं वाटत नाही, कारण का सगळ्याच माध्यमातून टीका आता होऊ लागलेली आहे. तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे, पण आता काय विषय आहे कशासाठी बोलवलंय तेच माहित नाही ना. ते आज मीटिंग संपल्यानंतर तुम्हाला त्या बाबतीमध्ये सविस्तर सांगता येईल. शरद पवार असं म्हटले की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हे मला अद्यापही याची कुठलीही कल्पना नाही किंवा असं काही कळवलेलं नाही. नाही, मोठ्या साहेबालाही कल्पना नसेल आणि आम्हालाही कल्पना नाही. आम्ही परवा दिवशी जी दुःखद घटना घडलेली आहे त्या दुःखद घटनेच्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही होतो आणि काल अचानक रात्री 9 वाजता फोन आला की तुम्हाला सगळ्याला विधान भवनामध्ये पोहोचायचंय, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून इथं पोहोचा. त्या पद्धतीने आम्ही इथं आलोत. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही मीटिंग संपल्यावर भेटेल. आम्हाला आता माहीत नाही ना. आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहेत. तिथून रात्री 11 वाजता निघालोत आणि आता सकाळी 10 वाजता इथं पोहोचलेलेत. 11-12 तासाचा प्रवास केलाय आणि आता मीटिंग कशा संदर्भात बोलवलेली, कारण आम्ही अजून त्या दुःखातूनच बाहेर निघालो नव्हतो आणि या मीटिंगच्या संदर्भामध्ये अचानक बोलून आलं, त्यामुळे आम्ही इथं आलो. पण तुम्ही दुःखातनं बाहेर निघालेला नाही, दुखवटा आहे. या वेळेला हा शपथविधी होणं योग्य वाटतंय का तुम्हाला? अहो, मी तेच सांगतोय ना तुम्हाला की आज शपथविधी आहे का काय आहे ते आम्हाला अजून कोणालाच काहीच माहिती नाही. आज मीटिंग म्हणून बोलवलंय, शपथविधी म्हणून बोलवलेलं नाही आम्हाला. म्हणजे शपथविधी होणार आहे हे सांगितलंच नाही, बिलकुल नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.